मिरजेतील रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचं सांगून नागरिकांना अडवून लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। महात्मा गांधी पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली। अटकेतील चौघांकडून 2 दुचाकींसह 2,25,000चा मुद्देमाल जप्त केलाय। विपुल किशोर भोरे, आलोक परशुराम वायदंडे, मयुरेश दीपक मोटे आणि राजू मनीष परिहार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। शिरोली पुलाची येथील भाऊ बहीण मिरजेतील शासकीय रुग्णालयात रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरून येत होते। हॉटेल शंभूजवळ 4 अज्ञात इसमांनी त्यांची मोपेड गाडी चढवून ते खाजगी फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट असल्याबाबत सांगून मोपेड गाडीचे कर्जाचे हप्ते थकलेले असून ती पार्किंग यार्डमध्ये जमा करावी लागेल, त्याचा चार्ज 12,000 रुपये भरावा लागेल असं सांगून जर ते पैसे दिले नाहीत तर माने यांच्या बहिणीस हातपाय बांधून कोंडून टाकण्याची धमकी दिली। गाडी सोडण्यासाठी 8,000 रुपयांची मागणी करून सदरची रक्कम माने यांच्याकडून बळजबरीने ऑनलाईन घेऊन ॲक्टिवा मोपेडची नंबर प्लेट तोडून नुकसान केलं होतं। या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी तपासाच्या सूचना दिल्या। तांत्रिक माहितीवरून संशयितांचा शोध घेत असताना विपुल भोरे, आलोक वायदंडे, मयुरेश मोटे आणि राजू परिहार यांनी सदरचा प्रकार केल्याची माहिती मिळाली। तात्काळ चौघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, प्रभारी अधिकारी महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन। फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे भासून वाहन चालकास थांबवून त्यास हायवेवरती लुटण्याचा प्रकार घडला होता। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे 318/25 भारतीय न्याय संहिता कलम 309 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे येताच 2 तासाच्या आत महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील देवी पथकाने यातील आरोपींचा कुठलाही ठाव ठिकाणा इत्यादी माहीत नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन आरोपींना 2 तासाच्या आत अटक केली होती। आरोपींना मान्याने न्यायालयाकडे हजर करताना आरोपींना न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी दिली आहे। पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन्ही वाहने तसेच गुन्ह्यात चोरी झालेली लुबाडलेली रक्कम 8,000 रुपये ही हस्तगत करण्यात आलेली आहे। यात माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारावकर मॅडम, SDPO माननीय प्रैल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार अशा प्रकारे लूटमार करणाऱ्या टोळीबाबत आम्ही कारवाई साठी प्रयत्नशील होतो। या गुन्ह्यातील फिर्यादी यांना थकीत हप्तेच्या ऐवजी कमी रक्कम घेऊन सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपींनी लूटमार केल्याची घटना घडली होती। आम्ही याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारे जर वाहनाची किंवा इतर रिकव्हरीच्या बाबत कुणीही फसवणूक करून किंवा लुबाडणूक करून किंवा लूटमार करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपल्याला भासून आल्यास दर्शन आल्यास आपण तात्काळ डायल 112ला संपर्क करायचा आहे किंवा तात्काळ सांगली जिल्हा नियंत्रण कक्षाला आपण संपर्क करून याबाबत माहिती द्यायची आहे। महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन अशा प्रकारे लूटमार करणाऱ्या टोळींवर यापुढे देखील कठोर कारवाई करणार आहे।